नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला आज आपण आजीच्या पद्धतीने खरवस तयार करूया. कारण पूर्वीची लोक ना खरवसामध्ये खोबरं, जिरं, हळद वापरायची. मी शक्यतो कधीच नाही वापरलेली, तर आज मी ठरवलं चला आजी बनवते तसा खरवस तयार करायचं. तर इथे बघा, ह्याला आपण चीक पण म्हणतो किंवा खरवसाचं दूध सुद्धा म्हणतो. अर्धा लिटर हे दूध आहे आणि दारात विकायला आलेलं होतं, म्हणजे येतो कधीतरी तो गाडीवरून घेऊन असं खरवसाचं दूध. तर त्याच्याकडचं मी घेतले. तर अर्धा लिटरला मी अर्धा किलोपेक्षा थोडा कमी गुळ वापरते. एक छोटी वाटीभर गुळ काढून ठेवलाय आणि पाव लिटर दूध टाकले. आता हे सगळं मिश्रण ना आपण चांगलं असं मिक्स करून घेऊया गुळ वितळेपर्यंत. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इन्स्टा FB ला फॉलो करायला विसरू नका. आता आपलं मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स झालंय, गुळ वितळलाय. मग आता आपण गाळून घेऊया. कारण काय होतं, गुळात काहीतरी कचपट वगैरे असतात ऊसाची, तर ती आपण काढून घेऊया. असं गाळून व्यवस्थित घेऊया. आता आपलं हे जे खरवसाचं दूध आहे ते गाळून झालंय. त्यानंतर आपण जे खोबरं वाटून घेतलेलं, जिरं, हळद ती मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर आपण अगदी आजी बनवायची त्याच पद्धतीने खरवस तयार करायचं आहे आपल्याला. तर इथे बघा, आपण जायफळ आणि वेलची पावडर अशी ती सुद्धा मिक्स करून घेतोय व्यवस्थित. आणि मी एका आता टोपामध्ये पाणी ठेवणार आहे, त्याच्यात स्टँड ठेवणार आहे आणि स्टँडवर हा डब्बा ठेवणार आहे आणि वरून झाकण ठेवणार. आणि अर्धा ते पाऊण तास पहिलं थोडं फास्ट ठेवणार गॅस, नंतर बारीक गॅसवर पाऊण तास असं खरवस ठेवून देणार आहे. आणि त्यानंतर बघूया आपण आपला खरवस कसं तयार झालाय तो. तर आपण सुरीने चेक करूया. आता सुरीला लागत नाहीये म्हणजे खरवस आपला तयार झालाय. आणि हे वरती जे पाणी दिसतंय ते वाफेचं असतं, थोडं गुळाचं पण असतं. तर ते थंड झाल्यानंतर व्यवस्थित जसं पावात चहा मिक्स होते तसं होऊन जातं ते. तर आता आपला खरवस पूर्णपणे थंड झालाय. तर आता आपण त्याला व्यवस्थित कट करून घेऊया. चांगले तुकडे पाडूया आपण त्याचे. तर इथे असं गोल पहिल्या सगळ्या साईड सोडवून घ्यायच्या आणि नंतर तुकडे करायचे त्याचे. तर इथे बघा, तो कात्र्याची सुरी आहे ना, तर ती प्लेन घेतला तर बरं होईल. मला सुद्धा आत्ताच कळलं, त्याच्यामुळे हे असं होतंय. तर इथे बघा, आपले मस्तपैकी असे तुकडे तयार झाले आहेत. खरवस खूप छान झालाय. आणि मी जेव्हा पण बनवते ना तेव्हा आमचा खरवस चांगलाच होतो. अगदी मिठाईचे तुकडे असतात ना तसेच तुकडे पडतात. तर मी दाखवते त्या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही. आणि चांगला थंड झाल्यानंतर तुकडे करा त्याचे, नाहीतर मग कसं कुस्करतो कट करते वेळी खरवस. तर असा जर तुम्ही खरवस कट केलात ना तर अगदी मिठाईसारखा तयार होणार आहे. धन्यवाद.